आता मॉड्यूल मधलं क्वेश्चन घेणार आहे. मॉड्यूल मधलं क्वेश्चन कसं आहे, क्वेश्चन मी एक्झॅक्ट मॅच नाही करणार, सॉल्व्ह करायचं. काय पहिला क्वेश्चन, त्याच्यातला पहिला क्वेश्चन काय, अर्षदा घरून निघाली आणि क्लासला पोहोचली. अर्षदा घरून निघाली, क्लासला पोहोचली. जेव्हा पण ती घरून निघाली, क्लासला पोहोचली. क्लासला पोहोचताना ती किती अर्धा तास लेट पोहोचली. 10च्या स्पीडमध्ये निघाली, 10 किलोमीटर पर आवर ने निघाली, तर ती किती तास उशिरा पोहोचते, अर्धा तास उशिरा पोहोचते. मग दुसऱ्या दिवशी तिला कळालं अर्धा तास उशिरा गेला, मग पटके काढल्यामुळे मग तिने निर्णय घेतला. काय निर्णय घेतला, आता मला स्पीड काय करायला लागेल, वाढवणार. तिने काय ठरवलं, आता स्पीड काय करणार, वाढवणार. स्पीड वाढवला, मग ती म्हणजे डबलच्या स्पीडमध्ये जाते, 20 किलोमीटर पर आवर ने. 20 किलोमीटर पर आवर ने गेले, तर ती अर्धा तास अगोदर पोहोचली. हे अर्ली पोहोचली आणि लेट पोहोचली. लॉजिक कळालं. मग तुम्हाला क्वेश्चन आहे क्लर्कचा. कोण क्वेश्चन आहे, क्लर्कचा. क्लर्क असं जातंय तसं जातंय, कळालं. आता मला सांग, क्लास आणि घरामधलं डिस्टन्स कमी जास्त झालं का, म्हणजे डिस्टन्स झाला तुमचा सेम. ठीक आहे, एवढं तर लॉजिक कळालं. म्हणजे मला तर कळालं D1 पहिल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी डिस्टन्स राहील सेमच ना, डिस्टन्स राहील सेम. स्पीड जोड काय, स्पीड जोड काय, डिस्टन्स अपॉन टाइम. कळालं, डिस्टन्स अपॉन टाइम. म्हणजे स्पीड म्हणजे काय, v, डिस्टन्स म्हणजे t आणि टाइम म्हणजे काय, t. मी म्हटलं डिस्टन्स काढायचं, डिस्टन्स जोड काय, v इंटू डिस्टन्स काय, v इंटू t. म्हणजे तुम्ही तेच करता. मला सांगा, इथं लेट पोहोचली. मी म्हटलं इथून पोहोचण्यासाठी ऍक्च्युअली टी लागला होता. टी टाइम मध्ये अर्धा तास काय झाले, ती उशिरा पोहोचली. म्हणजे याचा जो टाइम पिरियड तो किती झाला, t + 1/2. बरोबर आहे, लागत होता टी, अर्धा तास उशिरा पोहोचली म्हणजे अर्धा तास उशिरा गेली म्हणजे प्लस करावं लागेल. आणि इथं अगोदर पोहोचली म्हणून काय करावं, मायनस. काय डाऊट आहे, कळालं काही टाइम कसं काढलं बस. मग आता किती, v इंटू टी इज इक्वल v इंटू टी. चला, v किती दिला पहिल्या दिवशी 10, टाइम किती दिलाय t + 1/2. किती आहे 20 आहे, आणि किती झालं t - 1/, नाही कळालं. मग मी काय म्हटलं, हा 0 गेट कॅन्सल. मग तिथं काय म्हणतो मी, t प्लस किती 1/2 इज काय 2 इंटू 2t मायनस किती 1. लॉजिकल 2 ने मल्टिप्लाय केलं त्या पद्धतीने. काय डाऊट आहे कोणाला, हा -1 आहे, इकडे आला का म्हणजे +1. हा 2t तिकडे गेला काय झाला मायनस, म्हणजे 2t - t बरोबर काय 1 + 1/2. म्हणजे किती आला 3/2. आणि किती म्हणजे तुमचा t. काय डाऊट, 3/2. समजलं का, 3/2 म्हटलं तर तुम्ही काय 1.5 तास, 1.5 1.5 तास होईल ना. मग आपलं काय विचारलं, ते विचारलं का, आपलं काय विचारलंय, दोघांमधला डिस्टन्स किती आहे, ऑफिस आणि क्लर्क मधला, होमचा. असं सांगतो आपण, होम पासून क्लासचा टाइम किती आहे, डिस्टन्स किती आहे. मग तुम्ही सांगणार डिस्टन्स इज काय, स्पीड इंटू टाइम ना. मग कोणता पण डिस्टन्स घ्या, कोणता पण स्पीड घ्या, कोणता स्पीड घेतो मी, सपोज इकडचा स्पीड घेतो, म्हणजेच काय 10 इंटू किती t + 1/2. बरोबर आहे, t + 1/2. चला 8 जसा तसा घेतला, t किती आलेला तुमच्या जवळ 3/2 आलेला आहे, प्लस किती 1/2 आलेला आहे, म्हणजे किती आला 10 इंटू किती 4/2 आलेला आहे, म्हणजे किती 4 म्हणजे किती आला 20. अंतर किती झालं 20. लॉजिक कळालं, सिंपल क्वेश्चन.